आयुष्यात काय जीव घेणारी माझा जीव घेणारी माझा. हां बोल बोल बोल. आता मी झोपलो ना माझ्या डोक्यात दगड घालणारी. हां माझी आज नाईट शिफ्ट आहे. बघू आता कॅब बोलायचा फोन मी येईन हे ते होईल. तोपर्यंत मी जर फोन उचलला नाही तर समजून घ्या जीव घेतला दगड घातला माझ्या डोक्यात समजून घ्या. कारण की आता कसं करणार तू? आता थोड्या वेळाने मेल्यावर टाकणार कोण? पोस्ट कोण करणार ते? पोस्ट काय करायची तवा राहील मोबाईलमध्ये करशील डिलीट थोड्या वेळाने काय प्रॉब्लेम नाही मला. लाईव्ह येऊन लाईव्ह लाद घालते कर असं तर की माझ्या अवघड जागेवरती लाद घालणारी अवघड जागेवरती. हो माझा जीव बिव गेला ना तर जबाबदार ही असणार आहे. हो मीच असणार आहे. मी कॅमेरा चालू केला गेले गपचूप बसती नाहीतर हिच्याला ॲक्टिव्हिटी चालू होतात. मला भीती वाटते हिची कारण की दुसरं घर पण नाही मला झोपायला. माझी नाईट शिफ्ट आहे आज. बांधायचं असतं त्यासाठी घर मोठं. मग घर बांधल्यावर लग्न करायचं होतं तू. त्याच्या आधी मला लग्न करायचं नव्हतं. गपचूप बस. मला लग्न करायचं नव्हतं मी सांगितलं होतं. तुझ्या घरच्यांचं का नाही ऐकलं तू? त्याला लग्न करायचं नव्हतं त्याला 2 पोरी पैदा करायच्या नव्हत्या. मला 2 पोरी पण पैदा करायच्या नव्हत्या. मला करिअर करायचं होतं पहिले. मी सॉफ्टवेअर टेस्टिंग करत होतो. चुकून लग्न झालं. चुकून नाही माग लागली माझ्या. चुकून 2 पोरी पैदा झाल्या. चुकून लग्न झालं. मंडपात तो असा आलता. कसा आलता रे तू मंडपात? ह्यांनी बोलावलं म्हणून आलतो मी. बांधून आणलेलं असं त्याला. माग लागून आली. डोक्यात पाय दिला बरं का माझ्या तिने आत्ता. जबरदस्त डोक्यात पाय दिला. डोकं दुखायला लागले माझा. दगड मारा गेली होती. वाचल्यास तू मी बरी बाहेर निघून गेली नाही तर आज तुला ठारच करणार होती. माझं लय अवघड आहे भाऊ. झोपतोय मी आता. मला ना झोपायचं आहे. माझी नाईट शिफ्ट आहे. झोपतोय मी. मला जायचंय. मरतोय मी. उद्या माझा 10वा आहे. उद्या माझा 13वा आहे. आणि मी आता मी स्वर्गात गेलो तर स्वर्गातून पण तुम्हाला लाईव्ह टेलिकास्ट व्हिडिओ पाठवेल. नाही मला भीती वाटते हिची नाही का. मला खरंच भीती वाटते. मला हिच्यावरती गॅरंटीच नाही. ही एवढी रागात येते ना आयुष्य पण सांगतो. एकाला कर्दन काळापेक्षा पण बेकार तिचा राग आहे. मला लय भीती वाटते. मेल्यावर पण व्हिडिओ करून टाकणार आहे. टेन्शन घेऊ नका. तुम्हाला ह्याचे व्हिडिओ मेल्यावर पण बघायला भेटतील. नाही मला भीतीच वाटते भाऊ. मला टेन्शनच येते. मला ना माझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी या दोन्ही पोरींची आणि हिची पण आणि आई वडिलांची पण. त्यामुळे मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. माझी कुठलीच रिस्पॉन्सिबिलिटी पूर्ण कर. खायला पिला खाती ना तू? काय खायला पिला खाती का नाही? गावनं बिवणं कोण आणलं मग? साडी नाही नाका का घ्यायना पण गावनं बिवणं कोण आणलेत? राहती ना गावनावरती तरी. तेच पाहिजे असतात तुला कारण का घराच्या बाहेर निघत नाही. डोक्यात जाऊ नको. तुम्ही भरपूर गोष्टी कंप्लीट करतो. एक रस जरी प्यायचा म्हणलं ना तरी त्याला 20 रुपये लागतात बाहेरचा. एक आईस्क्रीम जरी खायची म्हणलं तर काल 155 रुपयाची आईस्क्रीम आणली हिला चांगलं वाटणं याच्यासाठी. दावात पळत आलो मी. काय करतो मला माहिती.